नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बुद्धिमत्ता या सेशनचे जे टॉप क्वेश्चन आहे, टॉप लेवलचे जे पोलीस भरतीला येणारे क्वेश्चन आहेत, त्याचं आपण आता योग्य ते विश्लेषण घेऊया क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये. तर आता तुम्ही आपल्या क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत आणि देन त्याच्यानंतर आपण आता आपल्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. तर तत्पूर्वी तुम्ही तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 1 इथे जर आपण विचार केला तर काय होतंय बघा. क्वेश्चन 1 मध्ये हा तुमचा सिलॉक्सचा जो क्वेश्चन आहे, तर्क व अनुमाने. सर्व तारे ग्रह आहे, सर्व तारे हे काय आहे, ग्रह. त्याच्यावरती येणार ग्रह. देन पुढे काय म्हणताय, काही धूमकेतू तारे आहेत, काही धूमकेतू तारे आहेत. मग आता या पद्धतीने इथे राहणार धूमकेतू, धूमकेतू आहेत. मग यावरून अनुमान जर विचार तर काही तारे धूमकेतू आहे, काही तारे धूमकेतू आहे, 100% खरं आहे पहिला. देन त्याच्यानंतर काही ग्रह धूमकेतू, काही ग्रह धूमकेतू हे सुद्धा तुमचं 100% खरं आहे. म्हणजे तुमचं दोन्ही सत्य म्हणून कोणता आहे ना, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट त्याच्यानंतरचा बघा. आता बघा, 20 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल, असं या टाईपचं क्वेश्चन आहे. तर पहिल्यांदा एकूण तुकडे काढूया. एकूण तुकडे, एकूण तुकडे किती म्हटलं तर लक्षात घ्या, काप किती होते, काप प्लस 1. एकूण काप किती ठिकाणी आणि प्लस काय होणार तुमचं 1, म्हणजेच किती 6 अधिक 1 किती होत आहे 7. 7 तुमचे तुकडे होणार. 7 तुकडे तुम्ही जर 420 मध्ये जर भागाकार जर केले तर एकूण एक प्रत्येक किती म्हणताय, प्रत्येक तुकडा जर आपण जर विचार जर केला तर काय होणार 420 भागीला काय होणार 420 मीटर भागीला 7 म्हणजे 60 मीटरचा असेल. परंतु 60 तुम्हाला दिसताय मित्र, परंतु शेवटी काय करायचं, वाचायचं व्यवस्थित. सेंटीमीटर आहे, काय आहे सेंटीमीटर. मग सेंटीमीटर जर म्हटलं तर तुमचं मीटरचा सेंटीमीटर मध्ये जर सेमी मध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर गुणीला तुम्हाला किती न करावं लागेल, 100 न गुणावं लागेल. मग 60 गुणीला 100 म्हणजे किती होत आहे 6000 सेंटीमीटर सीएम असं तुमचं येणार. म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. पहिलेच असं झूम आउट होते बरं 60, क्लिअर की नाही. मग या पद्धतीने तुम्हाला तिथे विचार करावा लागेल. देन नेक्स्ट यामध्ये बघा, हा जो क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये लॉजिक कोणतं, काय कशा पद्धतीने होणार बघा. आता देन मग अपोजिट देन यांच्यामधला जर तिथे जर विचार जर केला आपण किती, जर यांच्या दोघांचा जर इथला फरक काढला 56 मायनस किती 22 आणि देन प्लस काय करायचा, यांच्या खालच्या ज्या संख्यांचा त्यांच्या सुद्धा वजा बाकीची मग याच्यातला फरक म्हणजेच काय होतंय बघा. 56 वजा 22 म्हणजे किती होतंय तुमचं 34 अधिक काय होतंय तुमचं 15 मायनस 8 म्हणजे 7 म्हणजेच किती होत आहे 41. तुमची मधली संख्या इथे मेंटेन होत आहे 41. मग देन त्याच पद्धतीने आता आपण शेवटी इकडे तसा लागेल का बघूया. आता 34 मायनस काय तुमचा 14 आणि प्लस काय तुमचं 11 मायनस 6 म्हणजेच काय होणार 34 वजा 14 म्हणजे किती होत आहे 20 आणि प्लस काय होणार 11 वजा 6 म्हणजे 5, 20 अधिक 5 किती होतं 25. म्हणजे ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर. मग या पद्धतीने तुम्हाला तिथे विचार करायचा आहे. तर बघा आता ते नेक्स्ट त्याच्यानंतरचा आता विचार जर करूया, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. मग प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा म्हणताय तर देन त्याच्यानंतरचा जर आपण जर इथे विचार जर केला तर यामध्ये लॉजिक काय लागत आहे बघा, लक्षात घ्या. अपोजिट अंकांचा जर विचार जर केला 3 गुणीला 6 म्हणजे अपोजिट आणि देन त्याच्यानंतरचा प्लस काय करायचा, प्लस तुमचं या अपोजिट वरच्या आणि खालच्या डाव्या आणि उजव्या म्हणजे पश्चिम पूर्व आणि उत्तर दक्षिण, उत्तर दक्षिण मधलं त्यांचा प्लस करायचा. म्हणजे हा लॉजिक इथं मेंटेन होत आहे. म्हणजे किती होणार 18 अधिक काय होत आहे 6 म्हणजे उत्तर किती होतं तुमचं 24 असं तिथे येतं आतमधला 24. मग हाच लॉजिक इथं लागत आहे का जरा विचार करा. म्हणजेच काय होणार इथं सांगा 8 गुणीला किती 3 आणि देन प्लस काय करणार तुमचा अपोजिट म्हणजे 4 अधिक तुमचा 2 अशा पद्धतीने आहे.
म्हणजेच काय होणार सांगा, 8 त्रिक किती होत आहे 24 अधिक किती 6 म्हणजे 24 अधिक 6 किती होत आहे तुमचं 30, म्हणजेच ऑप्शन कोणता बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर, मग समजलं. या पद्धतीने बघा आता देन त्याच्या नंतरचा बघा, हा पुन्हा वेन आकृतीचा जर आहे, तर वेन आकृतीचा जर म्हटलं तर काय म्हणतं बघा, सोबतच्या वेन आकृतीनुसार व्यावसायिक असलेले कारागीर परंतु शेतकरी नसलेले कोणत्या अक्षराने दाखवले आहे. आता बघा तुमचं ऑप्शन वरून जायचं या कंडिशन मध्ये, ऑप्शन वरून जर ई वरून ई जर विचार जर केला तर ई काय आहे तुमचं, ई तुमच्या व्यावसायिकामध्ये नाही आहे म्हणजे हा येणार नाही, विषय संपला त्याचा. एफचा जर विचार जर केला तर एफ काय सांगा बरं, एफ कुठं आहे तुमचा इथे आहे. एफ म्हणजे कोणाच्या आतमध्ये आहे, जर इथे सर्वांमध्ये आहे बघा, व्यावसायिक सुद्धा आहे, कारागिर सुद्धा आणि शेतकरी आहे, शेतकरी नको म्हणताय म्हणून एफ नाही येणार. क्लिअर. दे आता जी कडे जर गेलो तर आपलं तुम्हाला वाटणार, आता सी कडे बघा, सी कडे जर आपण विचार जर केला तर सी चा बद्दल, सी काय आहे तुमचं, सी इथे बघा व्यावसायिकामध्ये आणि कारागिरीमध्ये आणि तुमच्या या अँगल मध्ये अशा पद्धतीने तुमच्या याच्यात म्हणजे शेतकऱ्यामध्ये नाही आहे, कंडिशन अप्लाय होत्या म्हणून उत्तर कोणता ना सी. पण जी बद्दल जर विचार जर केला तर जी तुम्हाला वाटेल मित्र, समजत आहे का, जी वाटणार, परंतु तिथे काय म्हणताय फक्त तिथं म्हटलेलं नाही, परंतु एखादी वेळेस तुम्हाला त्या पद्धतीने विचार करावा, हा क्वेश्चन रद्द होणार नाही, तर उत्तर कोणतं येणार सी. तर तिथे काय म्हटलंय, व्यावसायिक आणि तुमचा कारागीर पाहिजे, व्यावसायिक आणि साक्षरचा काही उल्लेख नाही आहे, हा जी तुमच्या साक्षर मध्ये येते म्हणून हा सुद्धा नाही, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर राहणार. क्लिअर, मग ओके. दे नेक्स्ट त्यानंतरचा बघा, आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे, उत्तरेकडे किती 200 मीटर, इथं प्लस जर आपण जर केला 200 मीटर गेला, नंतर काटकोनात मध्ये 90 डिग्री पश्चिमेकडे वरून किती 150 मीटर, आणि देन त्याच्यानंतर अंतर चालला पुन्हा काटकोनात वरून उत्तरेकडे किती म्हणतात 300 मीटर. जर आपण इथं 300 मीटर जर गेलो आणि देन त्याच्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात वरून पश्चिमेकडे जर म्हटलं तर पश्चिमेकडे म्हटल्यानंतर देन डावीकडे म्हटलं तर किती मग तुमचं पुन्हा 150, मग देन त्याच्यानंतरचं काय म्हणताय व 100 मीटर दक्षिणेकडे, नंतर काटकोनात डावीकडे वळून काय म्हणताय 100 मीटर दक्षिणेकडे, इथं 100 मीटर आपण इथं घेऊया, म्हणजेच तुमचा जो अँगल आहे आता तो घरापासून सरळ कमीत कमी कोणता आहे म्हटलं तर या पद्धतीने इथे जर आपण असं जर जोडला, ठीक आहे इथपर्यंत, आणि देन इथे जर आपण जर व्यवस्थित जर इथे जर मेंटेन जर केला आपण पूर्णपणे, तर हा जो अँगल तुमचा या पद्धतीने जो आहे तर तो अँगल आपल्याला तिथे मेंटेन करायचा आहे, जे आपण डॉटेड लाईन मध्ये दाखवला आहे. तर आता मला सांगा इथे 200 आणि 200 हा टोटल डिस्टन्स किती होता यार 300, 300 पैकी मला सांगा हा 100 तर इकडे सुद्धा किती 100, 100 हे 300 म्हणजे हे किती राहणार 200, आणि इकडचा 200 म्हणजे हा सुद्धा किती राहणार 200. मग आता हा टोटल डिस्टन्स म्हणजे आपण जर याला ए बी आणि सी जर घेतला तर तुमचा यांच्यामध्ये काटकोन त्रिकोण निर्माण होत आहे, म्हणजे ए बी आणि बी सी म्हणजे याच्यामध्ये काटकोन कोणता अँगल बी तुमचा काटकोन मध्ये आहे, म्हणजेच उत्तर काय होणार तुमचं. देन इकडचा जर विचार जर का इथं 150 आहे तर इथं सुद्धा काय होणार तुमचं 150, आणि 150 आणि हा सुद्धा हा 300 नाही तर इकडचा किती आहे तुमचं 150, म्हणजे तुम्हाला यावरून समजून यायला पाहिजे या डायग्राम वरून एबी म्हणजे किती आहे 200 अधिक 200 म्हणजे 400, आणि देन बीसी किती आहे तुमचं इथे किती मग 150 अधिक 150 किती होतं तुमचं 300, 150 अधिक 150 किती रे 300, म्हणजे टोटल तुमचा आता एसी काढायचं आहे. काय काढायचं आहे तुम्हाला एसी तुम्हाला काढायचं आहे, म्हणजेच तुम्हाला पायथागोरस थेरम वापरता येईल. मग ट्रिपलेट काय म्हणते 3 4 आणि 5, मग इथं काय 2 शून्यच तर वाढलेलं आहे, म्हणजेच काय होणार 300 चा वर्ग अधिक तुमचं काय होणार 400 चा वर्ग, म्हणजेच तुम्ही जर याला सॉल्व्ह केले तर डायरेक्टली कोणाचा येणार 500 चा, म्हणजे एसी बरोबर 500 चा वर्ग येणार, म्हणजे तिथे म्हणजे तुमचं ते होणार 25,000, किंवा त्या पद्धतीने जर आपण तिथे विचार जर केला तर डायरेक्टली उत्तर काय ना 300 400 500 असा ट्रिपलेट बनणार, म्हणून ठोकायचा याला कुठं आहे 500, बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, जर कॅल्क्युलेशन थोडं असं व्यवस्थित तुम्ही जर केले तर उत्तर पण जात आहे. एका रांगेत पायल 7व्या स्थानावर उभे आहे, जर मध्यभागी उभ्या असलेल्या प्रथमेशचा हा पायल एका रांगेत 7व्या स्थानी आहे, तर आपण कुठूनही घेऊ शकतो एकदा तुमचा जो तुम्ही वरून खाली असा विचार करतायत, मग पायल 7व्या स्थानावर इथं म्हटलं 7व्या स्थानावर कोण आहे पायल, ओके, आणि देन त्याच्यानंतर जर मध्यभागी उभे असलेले प्रथमेशचा क्रमांक
13 असेल. आता मध्यभागी म्हणता इथं मध्यभागी कोणतरी कोण आहे तुमचं 13 नंबरवर कोण आहे? प्रथमेश. कोण आहे? प्रथमेश. प्रथमेश जर असेल तर मला सांगा देन त्याच्यानंतरचा. मग इन बिटवीन यांच्यामध्ये तुमचा 13वा क्रमांक आहे, इथं 7वा क्रमांक आहे, म्हणजे इथं किती जण असणार? 5, 7, 5, 12 आणि 13. म्हणजे हा मध्यभागी असला म्हणजे इकडे सुद्धा किती असायला पाहिजे? पुन्हा 12 असायला पाहिजे. पण टोटल एकूण रांगेतील मुले बरोबर काय असते? मग एकूण बरोबर मग सांगा 12 अधिक 12 24, 24 ने एक किती होत आहे तुमचं 25 असं तिथे मेंटेन होणार. बघा ना इथं 12 12 24 आणि हा एक 25. मग देन त्याच्यानंतर तर विरुद्ध टोकाकडून पायल कोणत्या स्थानी? तर पायलचा उजवीकडून. आता मला सांगा देन त्याच्यानंतर आता जर इथं जर विचार जर केला टोकाकडून जर आपण इथं 12 आणि 13 13 न 5 किती होत आहे तुमचं 13 5 18 आणि 19व्या नंबरवर तिथे राहणार नाही. तर डायरेक्टली आपण एकूण व्यक्ती म्हणजे दुसऱ्या टोकाकडून जेव्हा उत्तर काढतो आणि पायल विरुद्ध टोक ह्याकडून कितव्या नंबरवर आहे म्हटलं तर पायलचं एकूण व्यक्ती प्लस काय करतो? एकूण व्यक्ती प्लस काय करायचा? डायरेक्टली 1 करायचा आणि मायनस काय करायचा तिचा? म्हणजे आता एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडून विरुद्ध टोकाकडून आणि पहिल्या टोकाकडून जर तिचा क्रमांक किती आहे ते तुम्हाला पहिल्या टोकाकडून क्रमांक हे तुम्हाला मेंटेन करावं. म्हणजे काय 25 अधिक 1 मायनस किती तुमचा 7 म्हणजे 26 मायनस 7 म्हणजे किती? 19व्या क्रमांकावर असेल. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता येणार? ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट देन त्याच्यानंतर जर बघा लक्षात घ्या हा जो क्वेश्चन आहे आता जर इथे जर आपण जर विचार जर केला तर काय होतंय बघा आता देन पुढचं. मग इथे जर म्हटलं तर आता लक्षात घ्या इथं काय होत आहे हिरव्याला निळा म्हटलं निळ्याला पांढरे म्हटलं. आता डायरेक्टली या टाईपच्या क्वेश्चन मध्ये शांततेचे प्रतीक असलेला रंग कोणता? शांततेचे म्हटलं तर कोणता रे? पांढरा. कोणता? पांढरा आपण शांततेचं प्रतीक म्हणतो. पांढऱ्याला काय म्हटलं आहे? पांढऱ्याला म्हटलंय लाल. म्हणून उत्तर काय येणार तुमचं? लाल. म्हणून उत्तर काय येणार? डी ऑप्शन इज अ लाल हा तुमचा करेक्ट आन्सर. आता बघा पुढचं. एका घड्याळात 9:30 झाली आहेत. जर मिनिट काटा पश्चिम दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती? तर 9:30 जर असं जर म्हटलं तर 9:30 म्हटलं तर इथे 12 वाजणार. आधी इथं तुमचं 9 आणि देन इथं तुमचं 6 देन इथं 3 म्हणजे हा मिनिट काटा 30 असं 9 वाजून म्हटलं तर समथिंग तुमचं इथे 10 11 जर म्हटलं तर या पद्धतीने हा तास काटा मिनिट काटा इथे मेंटेन होणार. ठीक आहे. देन जो तास काटा आणि मिनिट काटा या पद्धतीने तुमचा मेंटेन होणार. मग जर या पद्धतीने जर असेल तर मिनिट काटा काय म्हणताय? पश्चिम दिशा. ही पश्चिम दिशा असेल ही पश्चिम दिशा असेल तर मित्र मला सांगा ही पूर्व येणार. काय येणार? पूर्व. मग पूर्व जर इथं म्हणताय तर ही काय येणार तुमची उत्तर दिशा जर म्हटलं तर आता देन त्याच्यानंतर 10 म्हणजे तुमचं 9 आणि 10 मध्ये तुमचं त्या पद्धतीने इथे मेंटेन होत आहे. तर एक्झॅक्टली तुमचं तसं नाही परंतु जर आपण जर विचार जर केला तर तुमचं हे 9:30 म्हटलं तर डायरेक्टली तुमचं काय इन बिटवीन कोणाच्या मध्ये जर असं जर म्हटलं तर डायरेक्टली कोणतं आता ऑप्शन नुसार जर आपण जर गेलो तर ऑप्शन नुसार इथे तुमचं उत्तर वगैरे नाही म्हणजे त्याच्या पलीकडे गेलाय. म्हणजेच तुमचं उत्तर आणि पूर्व मध्ये कोण असते म्हटलं तर कोण असते? ईशान्य. म्हणून ऑप्शन कोणता राहणार? ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग ओके. देन पुढचा जर आता रजनीकांतचा जन्म 19 फेब्रुवारी 2000 रोजी मंगळवारी झाला तर त्याचा 4था वाढदिवस. आता 19 फेब्रुवारी म्हणताय 19 फेब्रुवारी 2000 म्हणजे यामध्ये बघा फेबचा 29 फेब्रुवारी येत आहे. लक्षात घ्या जर लीप इयर आहे कधी कधी तुमचं त्याच्या नंतरचा जर असेल तर तुमचा तिथे लीप इयर मध्ये गणना करत नाही परंतु इथे 29 फेब्रुवारी येत आहे म्हणून तुमचा याचे 2 दिवस ऍड करणे आहे या वर्षाचे 2 वर्षाचे. 4था जर म्हटलं तर मग देन त्याच्यानंतर 4था जर असा विचार जर करताय म्हणजेच काय होणार लक्षात घ्या हा कोणता वार तुमचा देन त्याच्यानंतरचा 19 फेब्रुवारी 2000 मंगळवारी आला. मग आता इथं देन 4था वाढदिवस म्हणजेच कधी होत आहे सांगा. लक्षात घ्या इथे म्हणजे टोटल तुमचे इथले आता इथे 2001 तुमचा त्या पद्धतीने 2 दिवस वाढणार म्हणजे 2004 पर्यंत जाणार. 4था वाढदिवस म्हणजे काय 2004 पर्यंत तिथे मेंटेन होणार. 2004 म्हणजे 4 वर्ष आहे. 4 वर्षामधले 2004 सुद्धा तुमचा काय आहे
लीप वर्ष आहे, पण लीप वर्ष तो 19 फेब्रुवारीला म्हणजे 19 फेब्रुवारी म्हणजे 29ला क्रॉस करताय का, तेव्हाच नाही करताय. म्हणजेच तुमचं काय, एकच लीप घ्यावं लागेल आणि 3 काय घ्यावं लागेल, साधे. एक लीप साठी 2 दिवस आणि त्याच्यानंतर 3 साठी 3 साधे दिवस. अशा पद्धतीने जर विचार केला तर एकूण किती मग तुमचं 5 दिवस. किती? 5 दिवस पुढे. 5 दिवस पुढे जर म्हटलं तर 5 दिवस पुढे जा किंवा 2 दिवस मागे जा. म्हणजेच मंगळवार -2 म्हणजे सोमवार आणि काय, सोमवार आणि तुमचा रविवार. म्हणजे 2 दिवस मागे जर आपण विचार केला म्हणजे तुमचं उत्तर मंगळवार. हा तुमचा मंगळवार होता. मंगळवार वजा काय होणार तुमचं 2 म्हटलं तर उत्तर काय होणार रविवार. अशा पद्धतीने उत्तर येणार. म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन खालील अंक मालिकेतून वेगळी संख्या निवडा. अशा पद्धतीने हा जर तुम्ही क्वेश्चन इथे जर व्यवस्थित जर लक्षात घेतले तर तुम्हाला हे लक्षात येणार. नाही तर सर्व आकडे जर समजून तिथे जर विचार केले तर अजिबात तुम्हाला त्या पद्धतीने विचार नाही येत. म्हणून लक्षात घ्या, पहिलेचे 2 अंक निवडा, त्याचा वर्ग, नंतरचे तुमचे वर्ग आहे. म्हणजे बघा 10चा वर्ग 100, मग 14चा वर्ग 196, 11चा वर्ग 121. मग मला सांगा 13चा वर्ग किती पाहिजे होता? 169 पाहिजे होता. परंतु तिथं आहे का? नाही. मग विसंगत कोणता ठरताय? सी. असं पाहता क्षणी अजिबात जुगाड जमत नाही. म्हणून याला मोजून 20 सेकंद द्यायचे. जर लॉजिक जर सापडलं ठीक, नाहीतर व्यवस्थित पद्धतीने रामराम ठोकायचा, पुढे जायचा. क्लिअर? मग जास्त इगो घ्यायचा नाही. इगो तुम्ही जर ठेवले तर तो पण प्रश्न म्हणते त्याचा पण इगो राहणार. पुढच्या वर्षी तुम्हाला पुन्हा आणणार. अशाच पद्धतीने तो इगो ठेवते. म्हणून सन्मान द्यायचा, जायचा, 99 क्वेश्चन सोडवायचे. नंतर या क्वेश्चन कडे आले तर सर्वच जर आले म्हणून हा क्वेश्चन सुद्धा लॉजिक तुम्हाला सापडून देणार डेफिनेटली. समजत आहे का? मग सन्मान द्यायचा, सन्मान तुम्हाला पण परत भेटणार. मग अपमान जर तिथे जर तुम्ही केले तर मला परतफेड अपमानच भेटणार. देन पुढं, देन त्याच्यानंतरचा बघा, आता पुढचा जर आपण विचार जर केला तर ब्रॉन्झला काय म्हणतात? 160. काय म्हणतात? ब्रॉन्झ. जर आपण इथे ब्रॉन्झला काय म्हटलं 160, तर याचा नंबरिंग जर बघा, याचा नंबरिंग किती? 2. याचा नंबरिंग किती आहे? 18. देन याचं नंबरिंग किती आहे तुमचं? 15. देन याचं नंबरिंग किती होत आहे? 14. आणि देन झडचं किती नंबरिंग जर दिलं? 26. आणि याचं नंबरिंग किती तुमचं? 5. जर आपण सर्वांची टोटल जर केली तर 20 आणि 15 किती होत आहे? 35. 49 आणि तुमचं 26 म्हटलं तर किती होत आहे? 75. 75 आणि 5 किती होतं? 80. 80 इथं म्हणजे त्या पद्धतीने 160 म्हणता. 160 कसं आहे? दुप्पट आहे, म्हणून 160 अशा पद्धतीने होत आहे. मग आता आपण सिल्वरचा पण आता विचार करूया. सिल्वरचा जर आता विचार जर केला तर सिल्वरचा काय होतं बघा. एसचं नंबरिंग किती? 19 अधिक तुमचा आयचं नंबरिंग 9 आणि एलचं नंबरिंग 12, व्हीचं नंबरिंग किती होतं? 22 आणि त्याच्या ईचं नंबरिंग 5 आणि आरचं नंबरिंग 18. यांची टोटल जर घेतलं तर 38 आणि 28 आणि 12 किती होतं? 40 आणि तुमचं 22. 40 आणि 22 म्हणजे 62 आणि हे 80 आणि 5 किती होत आहे? 85. 85 चे दुप्पट किती होणार? तुमचं लॉजिक असंच लागत आहे. म्हणजेच किती होणार? 170. म्हणून उत्तर कोणतं येणार? 170 इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग ओके. तर या पद्धतीने त्याचा उत्तर होता. नंतरचा जर आपण विचार जर केला, राहुल आनंदला म्हणाला. काय म्हणाला? राहुल काय म्हणतोय बघा. कोणाला म्हणताय? आनंदला म्हणताय. आनंदला काय म्हणताय की काल मी माझ्या आजीच्या, म्हणजे यांचे वडील किंवा आई त्या पद्धतीने आजी असणार. आजी ठीक आहे. आजीच्या मुलीचा म्हणजे मुलगी असणार, आजीला मुलगी, आणि ती मुलगी कोणाची? म्हणजे राहुलची आई असेल. ठीक आहे. एकुलत्या एक भावाला काय केले? पराभूत केले म्हणताय. एकुलत्या एक भावाला पराभूत केले असं जर म्हणताय. मुलीच्या भावाला म्हणजे हिचा भाऊ जर असं जर म्हटलं मग भाऊ जर म्हटलं तर भाऊ पराभूत केले. राहुलने कोणाला पराभूत केले? म्हणजे आईचा भाऊ म्हणजेच काय होतं? मामा. काय होतो? मामा. कोणाला पराभूत केले म्हटलं तर सांगा बरं. मामाला तिथे पराभूत केलाय. म्हणून ऑप्शन कोणता आहे ना? सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार. देन त्यानंतरचा बघा आता. देन पुढचा जर आपण विचार जर केला, एक घड्याळ प्रत्येक तासाला 3 सेकंद पुढे जाते. ते घड्याळ सोमवारी कधी लावले? सोमवार कधी रे? सकाळी कधी? 10 वाजता. किती वाजता? 10. तर कुठपर्यंत जात आहे?
गुरुवार, गुरुवारपर्यंत जात आहे. मग गुरुवारपर्यंत जर म्हटलं तर गुरुवारपर्यंत म्हटलं तर किती होतं 10 वाजेपर्यंत. मग जर आपण इथे जर आपण जर असा विचार जर केला तर 10 ते म्हणजे गुरुवार टू म्हणजे तुमचं मग किती दिवसाचा, मंगळवार बुधवार गुरुवार 3 दिवसाचा म्हणजे 3 दिवस. 3 दिवस म्हणजेच काय होत आहे, 3 दिवस म्हणजे किती, मग 24 त्रिक किती होत आहे, 24 गुणिले 3 एका दिवसाचे 3 म्हणजे एका दिवसाचे 24 तास म्हणजे 72 तास. किती तास, 72 तासाचा गॅप आहे. मग एका तासाला किती सेकंद, मग किती सेकंद, सेकंद पुढे पुढे किती, मग सेकंद जर असं म्हटलं, सेकंद जर असं म्हटलं तर काय होतंय सांगा, 72 गुणिला काय होतंय तुमचं 3, हे झाले टोटल सेकंद. एवढे सेकंद तुमचे पुढे जाणार. मग आता हे सेकंदामध्ये नाहीये तर मिनिटामध्ये सुद्धा कन्वर्जन आहे. मग मिनिटामध्ये जर आपण जर कन्वर्जन केला तर काय होत आहे सांगा बरं, 72 गुणिला किती 3 आणि डिवायडेड बाय किती 60 असं होणार. ते मिनिटात कन्वर्जन होणार. मग आपल्याला काहीच जर जमलं नाही तर 12 × 12 12 72 आणि 12 पंचे 60 म्हणजेच उत्तर साइन त्रिक किती होत आहे 18, 18 भागीला किती होत आहे रे 5. जर पूर्ण भाग जर विचार जर केला तर किती होत आहे सांगा, 5 त्रिक 15, 3 मिनिटे कंपल्सरी झाले. आणि नंतरचे मिनिट किती आहे, म्हणजे 3 बाकी आहे, 3 भागीला किती 5. ठीक आहे. पण 3/5 मिनिट आहे. मिनिटाचं कन्वर्जन तर पुन्हा जर तुम्हाला सेकंदामध्ये करायचं असेल तर काय करतो आपण, 60 ने गुणतो. मग 5 1 5 12 पंचे किती होतं 60, 12 1 36 म्हणजे 3 मिनिट आणि 12 सेकंद पुढे अशा पद्धतीने जाणार. म्हणजे पहिले वाजायला पाहिजे किती 10, म्हणजे 10 3 तुमचं 12 असं येणार उत्तर. 10 वाजून 3 मिनिटे आणि 36 सेकंद असं ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ओके. देन नेक्स्ट आता जर ABCDEF 6 मुले फुटबॉल खेळत आहे, त्यामध्ये ए आणि ई हे भाऊ आहे. ए आणि कोण, ई. भाऊ भाऊ म्हटलं तर काय होणार तुमचा प्लस आणि प्लस. देन एफ ही ई ची बहीण आहे. एफ ही कोणाची, ई ची बहीण, म्हणजे इथं मायनस होणार. देन सी हा ए च्या काकाचा मुलगा आहे. म्हणजे सी ला वडील असेल, वडील, वडिलांचा भाऊ असेल, भाऊ, आणि भाऊचा मुलगा म्हणजेच कोण असेल, सी. मग सी म्हटलं प्लस. मग आता देन त्याच्यानंतर काकाचा मुलगा म्हणताय. मग आता देन बी आणि डी ह्या सी च्या वडिलांच्या भावाच्या मुली आहेत. कोण, बी आणि डी सी च्या वडिलांच्या. मग आता 2 मुली आहे म्हणताय. देन त्याच्यानंतर बी आणि डी ह्या सी च्या वडिलांच्या भावाच्या मुली आहेत. म्हणजे तुमच्या कोण, बी आणि डी. अशा पद्धतीने इथं मायनस मुली म्हणताय. तर देन सी चे एफ सोबतचे नाते काय असावे, असं जर म्हणते काय नाते असावे तर कोणाचे, एफ चे. एफ म्हणजे सी हा एफ चा कोण, सी हा एफ चा कोण म्हणजे चुलत्याचा मुलगा म्हणजे चुलत भाऊ. अशा पद्धतीने काय होणार तुमचा काकाचा मुलगा म्हणजे चुलत भाऊ. या पद्धतीने तुमचा ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन त्याच्यानंतरचा बघा आता कॅलेंडरचा क्वेश्चन आहे. 2003चा बालदिन मंगळवारी, तर याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणता. बालदिन म्हटलं तर तुमचा माहिती पाहिजे. आता बालदिन म्हटलं तर कधी होतं सांगा बरं, 14 नोव्हेंबर. कधीचा, 14 नोव्हेंबरचा बालदिन आहे. ठीक आहे. मग देन त्याच्यानंतर आता मला स्वातंत्र्य दिन कधीचा आहे. मग स्वातंत्र्य दिन म्हटलं तर आता 26 जानेवारी म्हणणार का, नाही, असं काय म्हणते ते, मग 15 ऑगस्ट असं तुमचं आहे. मग ऑगस्ट टू मग 14 नोव्हेंबर टू 15 ऑगस्ट जाणे म्हणजे तुमचं रिव्हर्स जाणे. रिव्हर्स जाताना जरा रिव्हर्स उलट पडल्यासारखंच होते. त्याच्यामुळे आपण काय करायचं, सीधा डायरेक्टली जातो यांच्यातला गॅप. मग आता 15 ऑगस्ट मधले किती दिवस बॅलन्स आहे, ऑगस्ट कडून नोव्हेंबर कडे जाताना 16 दिवस बाकी आहे. किती दिवस, 16. मग सप्टेंबरचे टोटल आपण किती घेतो नेहमीचा, आता इथं कोड म्हटलं देन त्यानंतर 30चा महिना म्हणून 2. ऑक्टोबरचे किती घेऊ सांगा बरं, ऑक्टोबरचे 31चा महिना म्हणजे 3 आणि डिसेंबर म्हणजे तुमचा नोव्हेंबरचे किती, मग नोव्हेंबरचे टोटल 14 पर्यंत जातात, 14. तर आता मित्र जरा लक्षात घ्या यांच्या टोटली म्हणजे 7 इथं बघा, 16 मध्ये 7 दुने 14 मध्ये 2च नाही का बॅलन्स. आता मग 2 बॅलन्स आहे म्हटलं तर मला सांगा आता बघा, मग या सर्वांची बेरीज 2 अधिक 2 अधिक 3 अधिक तुमचं 14 अशा पद्धतीने आहे. मग भागीला किती होतं 7. म्हणजे बाकी काढायच्या यावरून जर बाकी जर आपण जर काढलो तर 2 2 4 आणि 3 7 7 मध्ये 7चा भाग जाते आणि 14 मध्ये सुद्धा 7चा भाग जाते. म्हणजे बाकी किती राहते 0. बाकी 0 म्हणजे तोच वार येणार. म्हणजे बालदिन जर तुमचा मंगळवारी असेल तर तुमचा स्वातंत्र्य दिन सुद्धा त्या वर्षीचा कधी असणार, मंगळवारीच असणार आहे. मंगळवार.
समजत आहे का? मग या पद्धतीने तुमचं उत्तर काय येणार? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग ओके. देन नेक्स्ट सुद्धा पुन्हा एक तुमचं काय कॅलेंडरचा क्वेश्चन आहे. 2 जानेवारी 2023. 2023. हा जान म्हटलं तुम्हाला आठवलं असेल तुमचा हा विषय करा. पुढे जर आपण जर विचार जर केला तर लक्षात घ्या 2 जानेवारी 2023 हा दिवस कोणता आहे? सोमवार. काय आहे तुमचा? सोमवार. तर देन त्याच्यानंतर 17 जून 2023. 17 जून कधी म्हणताय? 2000 त्याच वर्षातला म्हणताय. तर वार सांगा अशा पद्धतीने आहे. मग आता जानेवारीचे किती दिवस सांगा? 29 दिवस बॅलन्स आहे. किती? 29. आणि फेबचे किती? हा लीप इयर नाही म्हणजे 0. मग फेब मार्चचं काय होणार? 3. एप्रिल 2. मे 3. कारण 31-30चा महिना. देन जूनचा आपण डायरेक्टली जूनचे किती? 17. मग देन त्याच्यानंतर पुन्हा तेच बाकी काढायचं आहे. मग 29 म्हणजे डायरेक्टली काय? 29 मग 7 ने भागलं तर किती बॅलन्स राहत आहे? 728 म्हणजे एकच बॅलन्स राहत आहे. इथे बघा 7 दुने 14 म्हणजे 3 बॅलन्स राहत आहे. म्हणजे डायरेक्टली बाकी जर आपण जर काढलं तर डायरेक्टली विषय करा. म्हणजेच काय होत आहे? 1 अधिक 0 अधिक 3 अधिक 2 अधिक काय होत आहे? 2 अधिक 3 अधिक 3 अशा पद्धतीने भागीला किती होत आहे? 7. या पद्धतीने होत आहे. मग आता बघा 3 आणि 3 आणि 1 किती होत आहे? 7. 7 ला 7 डायरेक्टली भाग जाणार म्हणजे बॅलन्स किती? 2 अधिक 3 म्हणजे 5. असं तुमचा डायरेक्टली येणार. 5 भागी किंवा टोटल करा भागीला 7 करा 5च येते. विषय तेवढाच आहे. मग बाकी जर 5 जर असेल तर तुमचं काय होणार? मग 5 दिवस पुढे का मागे? पुढे किंवा समोर जाणे. मग 5 दिवस समोर जाणे म्हटलं तर काय होणार तुमचं? इथं सोमवार प्लस 5 म्हटलं तर 5 दिवस पुढे जा किंवा 2 दिवस मागे जा. म्हणजेच काय होणार? सोमवार म्हणजे रविवार आणि कोणता? शनिवार. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार? शनिवार इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग अशा पद्धतीने तुमचा ऑप्शन कोणता आहे? शनिवार इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन आता गटात न बसणारे पद ओळखा. असं या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला काही जीकेचे पॉइंट सुद्धा माहिती पाहिजे. मग जीके मध्ये कलहारी, सारा आणि गोबी हे तिन्ही काय आहे? वाळवंट आहे मित्र. काय? वाळवंट आहे. तर बाकी हा जो सुंदरबन काय तुमचा? त्रिभुज प्रदेश आहे. त्रिभुज प्रदेश म्हणून हा जरा वेगळा ठरतो म्हणून सुंदरबन इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. देन फक्त जीकेचा थोडं माहिती पाहिजे होता. देन डायरेक्टली उत्तर 101 80 काय होतं तुमचं? 65 आणि 48. मग आता बघा 101 म्हणजेच काय? तर 10चा वर्ग प्लस 1 आणि 81 म्हणजे 9चा वर्ग मायनस 1. 65 म्हणजे काय होतंय बघा? 65 म्हणजे 8चा वर्ग प्लस 1. म्हणजे बघा लक्षात घ्या 10 9 8 नंतरचा 7चा वर्ग मायनस 1 आणि नंतर काय 8 7 आणि 6 6चा वर्ग तर येणार. आता काय एक वेळा +1 -1 +1 -1 मग काय होणार तुमचा? +1 म्हणजे 36 अधिक 1 काय होतं तुमचा? 37 इज अ करेक्ट आन्सर. बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने राहणार. देन त्यानंतरचा मला सांगा आता या आकृतीत त्रिकोण किती? तर या अँगलचं बघा मध्ये जो आहे की नाही यापासून जर आपण जर विचार जर केला यापासून किती बनतात? 1 2 3 4 हे तर 4 बनले. मग देन त्याच्यानंतर इकडे बघा इथं जर आपण विचार जर केला तर 1 2 म्हणजे या पद्धतीने याच्या उलट 1 आणि हा 2. मग याच्या उलट जर असं जर विचार जर केला हा 1 आणि हा 2 मग असं 2 आणि 2 किती होतात? 4. म्हणजे टोटल या मधल्यापासून किती होतं? 8 आणि वरचा 1 2 3 4 म्हणजे +4 म्हणजे उत्तर किती? 12 इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग ओके. दे नेक्स्ट त्यानंतरचा बघा आता पुढचं. एका परीक्षेत 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रचना हिचे स्थान वरून. आता 80 विद्यार्थी म्हणताय. रचनाचे स्थान वरून किती म्हणताय? रचना वरून कितवी आहे तुमची? 12वे स्थान आहे. ठीक आहे. देन म्हणजे आणि तिची मैत्रीण कविताचे रचनाच्या स्थानाच्या खाली किती? 25वे. मग इथनं 25वे म्हटलं तर कोण? कविता कितवी? कविता इथून कितवे? 25वे. मग आता देन त्याच्यानंतर इथं म्हणजे त्यापासून 25वे म्हटलं टोटली तुमचं वरून जर आपण विचार जर केला
कविताचं स्थान किती 12 आणि 25 म्हणजे किती होत आहे 37वे स्थान आहे. कितवे वरून 37वे आहे. तर टोटल रांगेत तुमचे टोटल किती आहे तुमचे 80 विद्यार्थी आहे. किती विद्यार्थी आहे 80 विद्यार्थी. 80 पैकी तुम्हाला आत्ताच मागच्या क्वेश्चन मध्ये आता एकदा बघितलं होतं तर तुमचं आता कविताचा खालून क्रमांक जर विचार जर केला खालून क्रमांक जर असा जर विचार जर केला तर आपण काय म्हणतो टोटल किती आहे टोटल मध्ये 1 मिळवा आणि वजा त्यांचा वरचा वरून क्रमांक जे देऊन आहे ते जर वजा केला तर किती होतं तुमचं 37 म्हणजे 81 वजा 37 म्हणजे उत्तर काय होतं तुमचं 44 इज अ करेक्ट आन्सर म्हणजे ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. समजले का 12 आणि त्यापासून 25 म्हणजे 37 झाले वरून 37 तर खालून किती 80 होतं 80 प्लस 1 म्हणजे 81 81 मायनस तुमचं 37 म्हणजे 44 या पद्धतीने तिथे राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा आता पुढचा जर क्वेश्चन जर बघितलं तर 2 गुणिला 8 2 गुणिला 8 म्हणजे किती होतं 20 म्हणजे रिलेशन काय लागते बघा 2 गुणिला 8 म्हणजे किती होतं 16 16 प्लस 4 म्हणजे किती होतं तुमचं 20 म्हणजे त्यांचा गुणाकार करून 2 प्लस 4 करणे म्हणजे 20. मग देन त्याच्यानंतर शेवटचा आपण जे क्वेश्चन विचारलं ते सॅटिस्फाय होते का पाहूया. देन याच्यामध्ये सांगा म्हणजे 30 गुणिला 5 म्हणजे 150 मग 150 अधिक 4 म्हणजे किती होता 154. असं साधं लॉजिक होता परंतु लॉजिक जर सापडलं तर विदिन सेकंद सापडतो नाहीतर घरी आल्यानंतर तुम्हाला सापडेल तिथे नाही. समजत आहे का म्हणून लक्षात ठेवा. तर जास्त विचार न करता डायरेक्टली तुमच्या क्वेश्चन पर्यंत त्या पद्धतीने असं क्वालिटी क्वेश्चन जे काही तुमचं निश्चितपणे पोलीस भरतीला येणार या पद्धतीचे क्वेश्चन्स आपण टॉप लेवलचे क्वेश्चन्स इथं घेतलेले आहे. निश्चितपणे तुम्हाला फायदा होईलच. तर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर कसं वाटतंय किंवा त्या पद्धतीने इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक आणि शेअर केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि सबस्क्राईब सुद्धा करा. देन मग भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.